पहा दुसरा सोडवलेलं उदाहरण आहे. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले बिंदू P हा A आणि B ला विभागतो आणि त्यांनी पण ह्या वेळेस काय दिलेले आहे, P चे निर्देशक दिलेत -4,6, A चे निर्देशक -6,10, B ला जे निर्देशक आहे त्याला R आणि S सांगितलेले आणि M जसे n म्हणजे गुणोत्तर आहे 2 जसे 1 आणि P बिंदू हा काय आहे तर तुमचा रेख AB ला विभागतो म्हणून सांगितलेले. तर B चे निर्देशक काय काढायचे, B चे निर्देशक काढा असा प्रश्न आहे. सोडवलेला उदाहरण नंबर 2. आता आपण समजून घेऊ. रेख AB आहे अशी समजा. AB आपलं P बिंदू ह्या पद्धतीने असायला पाहिजे आणि तुमचे जे काही गुणोत्तर आहेत P दिलेला गुणोत्तर M जसे n 2 1 6 असा गुणोत्तर दिलेला आहे. A चे निर्देशक असणार आहेत आपले x1 y1, P चे निर्देशक असणारे x, y आणि B चे निर्देशक असणारे x2, y2. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचे, x2, y2 ची व्हॅल्यू काढायची. बघू आपण विभाजनाच्या सूत्रानुसार. आता विभाजनाचं सूत्र काय म्हणते, x ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला सूत्र आहे mx2 n x1 डिवाइडेड बाय m n. मांडणी करून घेऊ आपण जशी आहे तशी. m आहे तुमचं थोडक्यात 2 आणि n आहे 1. वाटलंच तरी लिहून घ्या m बरोबर 2 n बरोबर 1. तसंच आपण इथं मांडणार आहोत. x बरोबर m आहे 2, x2 किती आहे तुमचं, हे तुमचं इथं आहे x1 y1 x2 y2. हे असणार आहे तुमचे x, y. x2 किती आहे तुमचं r आहे, इथं r लिहायचं अधिक गुणोत्तरामध्ये n बरोबर किती आहे 1 आणि x1 किती आहे तुमचं, x1 आहे तुमचं -6 आणि छेदामध्ये 2 अधिक 1. आपल्याला ह्या गोष्टी दाखवायच्या आहेत. आता x बरोबर इथं किती आहे बघा, x बरोबर -4 ते लिहून घ्या इथं -4. x बरोबर आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी म्हणून ते आपण लिहून घेतलं. आता ह्या दोघांचा गुणाकार 2r, ह्या दोघांचा गुणाकार -6 छेदामध्ये ह्या दोघांची बेरीज 3. हे 3 ह्याच्या गुणाकारात जातील. -4 गुणिले 3 बरोबर हे 2r -6. आपण ह्या -6 ला इकडे घेऊन येऊ आणि ह्या दोघांचा गुणाकार करून घेऊ. -4 आणि 3 चा गुणाकार 4 त्रिकम 12 वजा असल्यामुळे वजा, हे वजा इकडे आल्यावर अधिक 6 बरोबर 2r. दोघांमध्ये वजाबाकी होईल म्हणजेच आपण असं पण लिहू शकतो r बरोबर, लक्षात घ्या त्या दोघांमध्ये वजाबाकी येणार आहे -6 आणि हे 2 इथले आहेत ते ह्याच्या छेदामध्ये जातील म्हणजे उत्तर येईल तुमचं 3 बेत्रिक 6 म्हणजे r बरोबर -3 आलं. एक निर्देशक निघाला. सेम आता y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. y चा सूत्र वापरा. y बरोबर m y2 अधिक n y1 अपॉन m प्लस n. मांडणी करा. y ची किंमत आपल्याला दिलेली आहे 6 ते लिहून घ्यायची. आता दिलेली किंमत दिलेली आहे इथं m बरोबर 2 आहे, y2 आहे तुमचं, y2 आहे s आणि अधिक n आहे 1, y1 आहे तुमचं 10 आणि छेदामध्ये 2 अधिक 1. ह्याला सोडवायचं आहे आपल्याला. पॉज कर. पहा आता ही मांडणी आपण इथं काय केलेले 6 जशाला तसं लिहायचंय. ह्या दोघांचा गुणाकार 2 पंचे 10, ह्या दोघांचा गुणाकार 2 पंचे 10 छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार सॉरी इथं यस आहे, सॉरी हे आपलं यस राहणार आहे म्हणजेच किती आहे ते 2s आणि छेदामध्ये ही बेरीज होईल 3. आता हे 3 ह्याच्या गुणाकारात जातील 6 गुणिले 3 बरोबर हे 2s आणि हे अधिक 10 दोघांचा गुणाकार 18. हे इकडे आल्यावर वजा 10 होतील बरोबर 2s. आता आपण s बरोबर काढू. s बरोबर ह्या दोघांचा वजाबाकी 8 हे 2 ह्याच्या छेदात जातील म्हणजेच
2 इथं काटछाट होईल, उत्तर येईल 4 म्हणजे यस बरोबर आलं तुमचं 4 म्हणजे त्या बी चे निर्देशक आपल्याला भेटून गेलेले x2, y2 लिहायचं बी चे निर्देशक R, S बरोबर -3, 4. थँक्यू.